जून महिना अर्धा संपायला आला तरी देखील मुंबईकरांना पावसाची प्रतीक्षा आहे। कारण मागच्या आठवड्यामध्ये पाऊस पडल्यानंतर मुंबईकर नागरिक जे आहेत ते पावसाच्या प्रतीक्षेमध्ये अजून देखील आहेत। परंतु येत्या 3 दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज जो आहे तो हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे। आज उद्या आणि परवा असे 3 दिवस जे आहे ते महाराष्ट्रामध्ये विजांसह मुसळधार पावसाचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। यामध्ये प्रामुख्याने ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आज आणि उद्या विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये जे आहे ते विजांच्या कडकडासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। तर 21 जून नंतर मुंबई आणि ठाणे परिसरामध्ये जे आहे ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। आपण जर पाहायला गेलं तर मागच्या आठवड्यामध्ये रविवारी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस झाला होता आणि त्यामध्ये मुंबईमध्ये ठिकठिकाणी पाणी देखील साचलं होतं। त्या पार्श्वभूमीवरती मुंबई महानगरपालिकेकडून त्या आढावा बैठका देखील त्या दृष्टीने सुरू आहेत। परंतु त्यानंतर मुंबईमध्ये म्हणावा तसा पाऊस अजून देखील पडलेला नाही आणि त्यामुळे मुंबईकर नागरिक अजून देखील पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। कारण मुंबईकर नागरिक उकाड्यापासून त्रस्त आहेत आणि उकाड्यापासून मुक्तता हवी असेल तर पावसाने जोरदार हजेरी मुंबईमध्ये लावणं अपेक्षित आहे। परंतु अजून देखील जून महिना संपायला आला तरी अर्धा संपला तरी देखील मुंबईमध्ये म्हणावा तसा पाऊस अजून पडलेला नाही। त्यामुळे मुंबईच्या जे मुंबईकरांना धरणातून पाणी जे मिळतं त्या धरण क्षेत्रामध्ये देखील पाणीसाठा जो आहे तो कमी होतोय। त्याच्यामुळे लवकरात लवकर मुंबईमध्ये पाऊस पडणं अपेक्षित आहे। त्यामुळे 21 तारखेनंतर मुंबईमध्ये आणि ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज जो आहे तो हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आलेला आहे। कॅमेरामॅन कमलेश डोंगरेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।